नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज काय स्पेशल विथ कोमलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापूर ढाबा स्टाईल झणझणीत आणि चमचमीत अख्खा मसूर। आणि आजच्या रेसिपीमध्ये एक खास सिक्रेट ट्रिक आहे ज्यामुळे भाजीची ग्रेव्ही एकदम दाट आणि चव अप्रतिम येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी लागणारे साहित्य आहे अख्खा मसूर 1 कप, 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच दालचिनीचा तुकडा, तेल मोठे चमचे 2, जिरे 1 चमचा, कांदा लसूण मसाला म्हणजेच आपला साठवणीतला कांदे लसूण मसाला 1 ते 1.5 टेबलस्पून, हळद अर्धा टेबलस्पून, गोडा मसाला अर्धा टेबलस्पून, मीठ चवीनुसार, कोथिंबीर 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 2 चमचे तूप। आता इथेच आहे आपली पहिली सिक्रेट ट्रिक। मसूर शिजवताना त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि दालचिनीचा तुकडा एकत्रच टाकायचा आणि थोडं पाणी घालून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊयात। आता अख्खा मसूर शिजल्यानंतर तो थंड झाल्यावर त्यातला शिजलेला कांदा, टोमॅटो, मिरची आणि दालचिनीचा तुकडा एकत्र करून तो मिक्सरमध्ये छान त्याची पेस्ट तयार करून घेऊयात। म्हणजे यामुळे आपल्या अख्ख्या मसूरला एकदम हॉटेलसारखा दाटपणा आणि रिच टेक्स्चर मिळतं। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन आपण तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घालूया। आता तेल सुटेपर्यंत आपण पेस्ट परतून घेऊयात। आता त्यामध्ये आपला झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, हळद, गोडा मसाला टाकून मिक्स करून घेऊयात। हा मसाला पण आपल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला आता छान परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण शिजवलेला अख्खा मसूर टाकूयात। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि 5 मिनिटे मंद आचेवर उकळी येऊ देऊया, जेणेकरून सगळ्या मसाल्यांची चव मसुरामध्ये उतरेल। चेक करूया, मसुरा आपला चांगला शिजलेला आहे आणि मस्तपैकी उकळी सुद्धा आलेली आहे। काय सुगंध घरामध्ये दरवळत आहे आणि मसुरा आपला चांगला दाटसर झालेला आहे। शेवटी याला अस्सल कोल्हापुरी टच देण्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये बटर किंवा तूप गरम करूया। तूप गरम झाले की त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेला लसूण लाल होईपर्यंत परतून घेऊया आणि हा कडकडीत तडका भाजीवर ओतून घेऊयात आणि अख्खा मसूर हलवून घेऊयात। आणि शेवटी यावर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊयात। तर तयार आहे आपला गरमागरम झणझणीत आणि चमचमीत कोल्हापुरी अख्खा मसूर। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।